श्रावणीताई, तुम्हाला जी मेहंदी लावायला मुलगी आली होती ना, ती मागच्या रस्त्याने निघून गेली. मी आत्ताच बघितलं. अशी कशी निघून गेली ती? आता माझ्या हातावर मेहंदी कोण काढणार? काय रे सुपरवायझर, ही अशी व्यवस्था आहे तुमची? तू बोलवलं होतंस ना तिला मेहंदी काढायला, अशी कशी गेली ती? स्पेशल मेहंदी काढणार होती ना, आता काय करायचं? कोण काढणार श्रावणीच्या हातावर मेहंदी? नाही काळजी करू नका. इथे एक व्यक्ती अशी आहे जी श्रावणीच्या हातावर उत्तम मेहंदी काढू शकते. कोण? भैया तू. तू किती चांगली मेहंदी काढतोस ना हे मला माहिती आहे. नाही पृथ्वी, नाही नाही, नको. अरे भैया नाही म्हणू नकोस रे, प्लीज काढ ना. नाही पृथ्वी, मला नाही जमणार. भैया अरे अरे श्रावणीच्या हातावर काढायची आहे, काढ ना भैया. पृथ्वी, हिच्या आईच्या हातावर शेवटची मेहंदी काढली होती तेव्हा काय घडलं होतं तुला माहिती आहे? नाही, मला नाही जमणार. सुपरवायझर, दुसरी मेहंदीवाली बघा, लगेच अरेंज करा ताबडतोब. नाही बाबा, ह्याआधी तुमच्यासोबत जे काही झालं असेल ते कदाचित एक मिसअंडरस्टँडिंग असेल. भूतकाळात जे काही झाले ते प्लीज विसरा ना. बाबा, मला तुम्हीच माझ्या हातावर मेहंदी काढलेली हवी आहे. आपल्या बाबांच्या हातून मेहंदी लावून घेण्याचं भाग्य असं किती मुलींना मिळतं, पण मला ते भाग्य लाभावं अशी माझी खूप इच्छा आहे. प्लीज बाबा, नाही म्हणू नका. प्लीज. ठीक आहे. बस. कारभारने, मी जरा बाहेर जाऊन येतो. साने, अभ्यास नीट करा. शिकून लई मोठी हो. आई बापाचं नाव मोठं कर. काही लागलं तर सांग, पण अभ्यासात कमी पडू नकस. कारभारने आलो मी.
बघितलंस ना व बाप काय म्हणून गेला ते नाव मोठं करायला सांगितलं त्यांनी पण त्याला कुठं माहितीये त्याच्या लेकीनं आधीच नाव मोठं केलंय ते आता समजा लोकांना कळायची थोडी बाकी आहे एकदा का ते झालं तर समाजात ना आम्हाला नाव ना समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा ना तुला काय करू ग तुझं मी काय करू तुझ्या बापाला शुभूला तुझे पाप कळलं तर लोकांना कळलं तर आणि त्यात तू इंद्रनील तू लग्न करायला मी तयार नाही तुझ्याची आई तो तयार आहे लग्न करायला पण त्या स्वीटीमुळे ना गप्पच ग चल आपल्या पुढे ना एकच पर्याय आता काय तुझ्या पोटातलं बाळ पाडून टाकायचं चल मी तसा प्रयत्न करून पाहिलाय पण डॉक्टर बोलले की तसं नाही होऊ शकत काय चल मी बघते कसं शक्य नाही ते अगं आई पण ते बोललेत की तसं मी नाही बोलले ना चल म्हणून सांगितलं ना व घे घे तुझं दप्तर ते तुम्ही कोण हिच्या मी हिची आई आहे बरं बोला डॉक्टर मॅडम आता तुम्हीच काहीतरी करावं आम्हाला हे बाळ नको आहे आम्ही समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही तुम्ही तुम्ही आमच्यावर उपकार करा मी 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 पाहिजे तर हात जोडतो पण काहीतरी करा मॅडम हे बघा मी तिलाही सांगितलंय आणि तुम्हालाही तेच सांगते हे ऑपरेशन खरंच नाही होऊ शकत अहो, मॅडम असं कसं म्हणताय तुम्ही तुम्ही डॉक्टर आहे सनव काहीतरी उपाय असेल की हे बघा तिची केस आहे ना ती जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे पण डॉक्टर मॅडम अवस्थे बाळ नको आहे व ही चूक करण्याआधी तिने विचार करायला हवा होता ना हे बघा आता काहीही होऊ शकत नाही तुम्ही जाऊ शकता या एवढ्या पैशात आहे ना त्या स्वीटीचं काम आता शक्य होत नाहीये मला आता तिच्याकडून आहे ना आणखीन जास्त पैसे मागायला हवे नाहीतरी हे सानिका प्रकरण आहे जरा माझ्या डोक्याला जास्त ताप द्यायला लागले